आळशी माणसाच्या डोळ्यावर आलेल्या झोपेच्या झापडीसारखी आहे. त्याच्यात आनंद आहे, पण डोळे उघडल्यावर मात्र दुःख आहे. त्या मुक्कामाला पोचण्यासाठी पाऊल पुढे पडतंय, अंतर कमी कमी होतोय. माऊली तेच म्हणतात, जन्म घेतला, प्रवासाला सुरुवात झाली, मुक्काम अंत आहे. आज मला सुख दिसतंय, आज मला आनंद दिसतोय, पण तो सुखाचा आणि आनंदाचा क्षण सुद्धा मला त्या अंताकडेच घेऊन जातोय. आज मला दुःख दिसतंय, आज मला अडचणी दिसतायत, पण म्हणून अंताकडे जायची वाटचाल थांबत नाहीये. दिसणारं सुख हे सुख जरी असलं तरी ते अंताकडेच नेतंय. असलेल्या दुःखाचा अंत व्हावा असं जरी वाटलं आणि त्या दुःखाच्या अंतानंतर येणाऱ्या सुखाची जरी अपेक्षा असली तरी ते सुद्धा शेवटच्या अंताकडेच नेणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ह्या मधल्या प्रवासात ज्या काही दिसणाऱ्या सुखदुःखाच्या सायन्स आहेत ते ज्ञानाचं लक्षण नाहीये, त्या अज्ञानाच्या खुणा आहेत. आणि खरं सुख एकच आहे. ते काय? तर सुखाचे ते सुख, सुखाचे ते सुख, पहावे श्री हरिमुख. आज आहे त्या प्रसंगातून जात असताना, आहे त्या गोष्टीतून जात असताना आवश्यकता आहे, सपोर्टची आवश्यकता आहे, हेल्पची आवश्यकता आहे, असिस्टन्सची आवश्यकता आहे, एकमेकांचा आधार घेऊन वाटचाल करायची आवश्यकता आहे. परंतु खरी थर्स्ट, खरी तळमळ एकच पाहिजे की बिना तक्रार माझं परमेश्वरावरचं प्रेम वाढू दे. आज त्याच्यावरचं प्रेम वाढू दे. आज त्याचं प्रेम मला माझ्या संसारात मिळू दे. मग माझाच संसार जसा आहे तसा मी सुखाचा करीनच, पण इतरांचा पण करीन. आज माऊली अशा अनेक प्रकारची उदाहरणं देऊन आपल्याला सावध करायचा प्रयत्न करतायत. आज माऊली म्हणतात की एखाद्या तळ्यातला मासा जो असतो तो मनात म्हणतो हे माझं तळ कधी आटणारच नाही, त्यामुळे मला मोठ्या नदीत जायची आवश्यकताच नाही. आज असा भरोसा ठेवून आपल्याला आयुष्यात राहून चालणार नाही. आपल्या मनामध्ये हा संकल्प पाहिजे, ही जिद्द पाहिजे की आत्ता मी एखाद्या डोहात असेन, विहिरीत असेन, नाल्यात असेन, तळ्यात असेन, पण मला समुद्राला जाऊन मिळायचं आहे, मला समुद्र व्हायचं आहे. आणि हा संकल्प, हा विचार करता क्षणीच आपल्या लक्षात यायला लागेल की आहे माझ्यामध्येच तो समुद्र आहे, माझ्यामध्येच तो विशालपणा आहे, माझ्यामध्येच तो परमेश्वराचा भाव पण आहे, प्रेम पण आहे, नाम पण आहे. पण हा विचार, हे स्मरण जे मी सातत्याने वारंवार करायला पाहिजे, जोपर्यंत माझ्या ते पक्क लक्षात राहत नाही तोपर्यंत यामध्ये येणाऱ्या अज्ञानाच्या खुणा इतक्या आहेत, इतक्या प्रचंड प्रमाणात आणि वेगात येत असतात की त्यामुळे हा विचार करायचंच मी विसरून जातो. आज माऊली म्हणतात की आपण फिशिंग करायला जातो आणि त्या फिशिंग रॉडला बेट लावलेलं असतं. अनेक वेळा असा अनुभव येतो की ते मासे ते लावलेलं बेट खाऊन जातात. एक नाही तर काही वेळा सक्सेसफुल होतात. पण एक क्षण असा येतो
की त्या बेटला खाता खाता तो हुक त्याचा घात करतो. तसं आपलं होऊ नये असं माऊलींना वाटतं. आजूबाजूला अनेक अट्रॅक्शन्स दिसतात, अनेक दिसतात, वेगवेगळ्या प्रकारची दिसतात. मग कधी आपल्या हॉबीजमधनं असतील, कधी इंटरेस्टमधनं असतील, कधी करिअरमधनं असतील, कधी प्रोफेशनल डेव्हलपमेंटमधनं असतील, कधी बिझनेसमधनं असतील, कधी प्रपंचातनं असतील. माऊली म्हणतात हे सगळे गळ टाकलेले आहेत. माऊली म्हणतात जी मायारूपी देवता आहे, आपण म्हणू एक प्रकारे गॉडेस ऑफ इल्युजन्स, ती फिशिंग करत बसलेली आहे. आपल्यासारखे मासे जातात, काही वेळा त्यांना पाहिजे ते मिळतं, खाऊन धष्टपुष्ट होतात, पण एक दिवस येतो आणि ते खाता खाता तो गळ कधी लागला आपल्या घशाला आणि कधी आपण अडकलो आणि आता सुटका होणार नाही. म्हणून माऊली म्हणतात अरे सावध व्हा, सावध व्हा. जे आहे जसं दिसतंय, जेवढ्या प्रमाणात आहे, ज्या प्रमाणात आहे, मिळेल, अजून मिळेल, जसं आहे तसं राहील, कमी जास्त होईल, पण ते खरं करण्याच्या भानगडीत पडू नका. तेच खरं आहे, तेच खरं आहे, तेच खरं आहे, तेच बरोबर आहे, तेच बरोबर आहे असं म्हणू नका. खरं काय असेल, सत्य काय असेल तर तो एकटा मी आहे, परमेश्वर आहे, नाम आहे. त्यामुळे कसाही का प्रसंग असे ना, सुखाचा असू दे, दुःखाचा असू दे, अडचणीचा असू दे, कष्टाचा असू दे, प्रापंचिक असू दे, आध्यात्मिक असू दे, व्यावहारिक असू दे, अरे जे आहे ते आत्ता आहे, नंतर नाही. पण मला ह्या सगळ्यातनं तारून नेणारं एकच आहे, ते म्हणजे परमेश्वराचं नाम. अशी एक ना अनेक उदाहरणं माऊली देतात. एके ठिकाणी ते म्हणतात, उदाहरणच घ्यायचं झालं तर आज आपण जे रोड नेटवर्क बघतो, आता बऱ्यापैकी आमचा ड्राईव्ह होतो, त्यामुळे जे रोड नेटवर्क बघतो, रोडची कंडिशन्स बघतो, एकदम उत्तम प्रवास, रोड ट्रिप एकदम छान होते. गाडी सुद्धा 100, 110, 120 जो काही स्पीड असेल लिगली तो कळणार पण नाही. माऊली म्हणतात असे रस्ते असतील तर काय उत्तम वेगात गाडी पळते. आणि माऊली म्हणतात तीच गाडी जेव्हा एखाद्या डोंगराच्या कड्यावरनं पळायला लागते, गडगडायला लागते, त्यावेळचा सुद्धा स्पीड बघायला नको. पण त्या मिळालेल्या वेगामध्ये त्या गाडीचा नाश होतो. इथे फक्त ही उपमा आहे, उदाहरण आहे. त्याचा उद्देश एवढाच आहे की परमेश्वराकडे जर लक्ष नसेल, नामाकडे जर लक्ष नसेल आणि नुसत्याच संसारात लाभणाऱ्या सुखांकडे, समाधानांकडे, ज्याला आपण म्हणू की आपला कम्फर्ट झोन जास्तीत जास्त समृद्ध आणि सुखकारक कसा होईल, ह्याच्या मागे जर आपण धावायला लागलो तर ते गाडीचं धावणं म्हणजे कड्यावरनं कोसळण्यासारखं आहे. त्याचा शेवट दुःखात आहे. आणि आज आपण हे आपल्या सोसायटीमध्ये, कम्युनिटीजमध्ये बघतोय, सगळीकडे बघतोय. आज ज्याला शक्य आहे
तो त्याच्या सुखासाठी, कम्फर्टसाठी काय नाही मिळवू शकणार, सगळं मिळवू शकेल. सगळं मिळवू शकेल. ज्याच्या त्याच्या कपॅसिटीत, ज्याला त्याला त्याच्या बजेटमध्ये त्याच्या प्रयत्नांचं फळ त्याला मिळेल. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याने लाईफ कम्फर्टेबल होईल. पण मनाला वाटतं का कम्फर्ट झोनमध्ये कम्फर्टेबली बसल्यासारखं? मनाला तर तो कम्फर्ट झोनच सापडत नाही. आणि असं जर होत असेल तर माऊली म्हणतायत की अरे, अज्ञानाच्या सायन्स पाहून वाटचाल करणं चालू असणार. तो मार्ग मनाने सोडला पाहिजे. एक्झिट तरी घेतला पाहिजे. नाहीतर पॉज घेऊन, स्टॉप होऊन विचारलं तरी पाहिजे की कुठे एक्झिट घ्यावा, कसा यू टर्न घ्यावा. अज्ञानाच्या खुणा पाहून ही अशी आठवण होऊन थांबणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. आज माऊली एके ठिकाणी असं म्हणतात, आणि स्त्री पुत्रादी मेळे, संपत्ती जव जव फळे, तेणे रजे डोळे जाती जयाचे. अर्थात स्त्री, पुत्रादी, संपत्ती अशा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींबद्दलची आवड, प्रेम, सुबत्ता, ओढा हा जसजसा वाढू लागतो आणि त्याप्रमाणे त्या त्या प्रकारची समृद्धी जसजशी मिळत जाते, जसजशी मिळत जाते, माऊली म्हणतात तितक्याच प्रमाणात अज्ञानरूपी धूर त्याच्या डोळ्यांवर चढायला लागतो. आणि तो इतका चढतो, तो अज्ञान देशींचा रावो, या बोला महाबाहो, न पडेगा ठावो आणिकांचा. माऊली म्हणतात अशा व्यक्तीची कुठं दुसरीकडे जाऊन चौकशी करायला नको किंवा त्याच्याबद्दल ओपिनियन घ्यायला नको. तर हे महाबाहो, हे अर्जुना, मीच तुला स्पष्टपणे सांगतो. तर माऊली म्हणतात की ह्यात शंकाच नाही. अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याला माऊली अज्ञान देशींचा रावो म्हणतात. म्हणजेच थोडक्यात म्हणायचं झालं तर किंग ऑर क्वीन ऑफ द कंट्री ऑफ इग्नोरन्स, अशी त्याची अवस्था होते. आणि ह्यासाठी ह्या अज्ञानाच्या काही काही खुणा आहेत, ह्या आपण माहिती करून घेणं हे आवश्यक काय? तर जेव्हा केव्हा आपल्या डोळ्यांसमोर, मनाच्या डोळ्यांसमोर ह्या खुणा येतील त्यावेळी आपल्याला सावध होता आलं पाहिजे. नाहीतर आज जसं ॲडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग, प्रमोशनचं जसं युग आहे ना, आपण बघतो आणि एखाद्या ॲडव्हर्टाइजमेंटला आपण बळी पडतो. त्या ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला कॅच करतात. आपल्याला आवडीसारखं समाधानकारक मिळतं का नाही मिळतं हा भाग वेगळा, पण खिशातले पैसे जातात. आज तसं हे अज्ञान आपलं ज्ञान चोरून नेतं. आज पल्लवीकडे तिच्या फ्रेंड आल्या आहेत. त्याच्या आईने ह्या माऊलींच्या ह्या ओव्यांमधल्या एका ओळीचं जस्ट एक
ट्रान्सलेशन सांगतो. एके ठिकाणी माऊलींनी असं म्हटलंय, गवारू निद्रा सुखे, घर जळत असे ते न देखे, नेणता जेवी विखे रांधिले अन्न. अर्थात माऊलींना असं म्हणायचंय की ज्याला आपण म्हणू की ॲट सर्टन इन्स्टन्सेस a stupid man or a fool person, he continues to sleep in a house, the house which is on fire. Why he continues to sleep in that house? Because he cannot think that he needs to leave that house immediately to save his life. But because he is stupid, a fool person. Why is a stupid or fool person? Because his eyes of knowledge are covered by the clouds of ignorance. And the same way, unknowingly, when person consumes food in which poison is mixed, even if it tastes delicious at the beginning, the end result is nothing but death. आता लकीली आपण जर म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो, बिकॉज ऑफ सत्संग, नामस्मरण वगैरे वगैरे आपली 50-50 दशा असेल. 50% नॉलेजेबल पर्सन, 50% unable to understand what is right or what is wrong. But that means आज आपली गोष्ट इतकी चांगली आहे की at least one of our eyes can see what is right and maybe another not. And that's why when we suffer because of any reason, we willingly start to find the right pathway. And that ability is there because our one eye is open, another is closed. So at least we can see with our one eye. And that's very positive thing. आणि तिथेच माऊली म्हणतात, awake, be aware, do not get trapped into the net of illusions, but remember me wholeheartedly. And for doing this, you do not have to do anything special. There is no need to follow any rituals. There is no need to bring any changes in your life. There is no need to give up your duties. But simply do one thing. Remember me through the divine name. आणि त्याला आपण नाम म्हणतो. Remember me every time when you see you need some support
You need some direction. You need guidance. First remember me. Guidance will come to you. Don't seek for the guidance. Don't run behind to get the support. But before that, remember me. So I will look after you, providing right support, right guidance, and whatever right for you, your family, your activities, your everything for your highest good. And Mauli says, that's my promise. And when that promise comes directly from the God, then there is no need to have confirmation about the same from anyone else. सद्गुरूंच्या कृपेने आपल्या सर्वांचे वैयक्तिक, कौटुंबिक व आध्यात्मिक कल्याण हो आणि त्यामुळे नामस्मरणावरील आपले प्रेम असेच दिवसेंदिवस वाढत जावो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून आज इथेच थांबूया. गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः.